गोष्ट बोल ती आणि निघला हिला धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय काही क्षणातच. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं मंचावरती स्वागत. आणि पहिल्या बक्षिसाची जी घोषणा केलेली होती ते ज्ञानेश्वर भैया सगर यांचं मनापासून आभार मानतो. त्यानंतर उपस्थित नसले तरी सर्व बक्षिसाच्या घोषणा केलेल्या मान्यवरांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. संदीप पाटील, नामदेवमामा मोटेगावकर आणि बबने साहेब यांचंही मी आभार मानतो. आणि आपण आपल्या मूळ कार्यक्रमाकडे वळूयात. सर्वप्रथम बेस्ट 50 या बक्षिसाचं स्वरूप आहे ते 1100 रुपये. आणि हे बक्षीस घोषित केलेलं होतं कृष्णदास भैया दुधाळे यांच्याकडून. तर मी कृष्णदास भैया दुधाळे यांना विनंती करतो की त्यांनी बेस्ट 50चा अवॉर्ड द्यावा. या बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत ते वैभव भोसले. नाही वैभव भोसले यांचा कृष्णदास भैया दुधाळे सन्मान करत आहेत. बेस्ट 50 1100 रुपयाचं बक्षीस ऑनलाईनच्या मार्फत त्यांना बक्षिसाची रक्कम देत आहेत. त्यानंतर काही वैयक्तिक बक्षिस जाहीर केलेली होती. त्यामध्ये धन्यवाद कृष्णदास आणि वैभव. अभिनंदन वैभवचं. ऑनलाईन पेमेंट ई पेमेंट झालेलं आहे वैभवच्या खात्यावरती. त्यानंतर कैलासवासी महादेव सगर यांच्या स्मरणार्थ सुनील सगर यांच्याकडून 1100 रुपयाचं बेस्ट बॉलर हे एक बक्षीस उद्घोषित केलेलं होतं. तर त्याचे मानकरी ठरलेले आहेत विनोद मुळे. विनोद मुळे आहेत का? विनोद मुळेच्या वतीने दुसऱ्याने कोणीतरी स्वीकारायचं आहे. ठीक आहे. पुरुषोत्तम सरांना मी विनंती करतो की विनोद मुळेच्या वतीने त्यांनी सुनील सगर या सूरज साळुंके त्यांच्या वतीने बक्षिसाचे वितरण करावं. कैलासवासी महादेव सगर यांच्या स्मरणार्थ सुनील सगर यांच्याकडून बेस्ट बॉलर हे बक्षीस जात आहे विनोद मुळे यांना. अभिनंदन विनोद मुळे यांचं. त्यानंतर दुसरं बक्षीस आहे ते म्हणजे सर्वसामान्यामधलं सर्वसामान्य मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज अन्विता सूरज साळुंके यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तर या बक्षिसाचे मॅन ऑफ द मॅच बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत महेश बिर्ले. महेश बिर्ले यांचं टाळ्याच्या गजरात आपण अभिनंदन करूया. सूरज साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी देऊन महेश बिर्ले यांचं अभिनंदन करावं. त्यानंतर फायनल मॅचचं एक मॅन ऑफ द मॅच 1100 रुपयाचं ओम धरणे यांच्याकडून भाजप जिल्हा उपाध्यक्ष लातूर शहर यांच्याकडून एक 1100 रुपयाचं फायनलच्या मॅचचं एक मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्याचे मानकरी पुन्हा एकदा ठरलेत
बिर्ले, महेश बिर्लेंचा पुन्हा एकदा अभिनंदन. पुढचं बक्षीस आहे ते मॅन ऑफ द सिरीज. पूर्ण या 3 दिवसीय सिरीज मध्ये कोण उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे याच्यासाठी 2100 रुपयाचं नारायण चपडे यांच्याकडून बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचे मानकरी ठरलेले आहेत गोपाळ राजुळे. अभिनंदन गोपाळ. गोपाळ राजुळे हे आक्रमक खेळासाठी ओळखले जात आहेत आणि ते एकूण मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरलेले आहेत. खूप खूप अभिनंदन. 2100 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत आणि हे बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं नारायणजी चपडे यांच्याकडून. एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला बक्षीस देतोय, ही खूप मोलाची गोष्ट आहे. या 3 दिवसीय एकूण सामन्यामध्ये जे कोणी मॅन ऑफ द मॅच ठरले, जे कोणी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन ठरले, त्यांच्यासाठी अन्विता सूरज साळुंके यांच्याकडून सर्वांना ट्रॉफी देण्यात आली. प्रत्येक मॅचच्या वेळेस जो मॅन ऑफ द मॅच ठरला त्या प्रत्येकाला अन्विता सूरज साळुंके यांच्याकडून एक ट्रॉफी देण्यात आली. त्याबद्दल मी सूरज साळुंके यांचं मनापासून आभार मानतो. यांचं मोठं सौजन्य लाभलेलं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचं बक्षीस आहे ते बेस्ट स्कोरर सौरभ चपडे यांना ट्रॉफी देऊन मी सन्मानित करण्याची विनंती करतो सूरज साळुंके यांना. सूरज साळुंके यांनी सौरभ चपडे यांना बेस्ट स्कोरर चा अवॉर्ड देऊन सन्मानित करावं. सूरज साळुंके यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. या पूर्ण सिरीज मध्ये ट्रॉफ्याचं जे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्यांचं जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या संयोजनातून दिलेलं आहे. त्यांचं सौजन्य खूप मोठं आहे याच्यामध्ये. आता हे वैयक्तिक बक्षीस संपलेले आहेत. आता आपण मूळ बक्षिसांकडे वळतोय. आता एकूण 6 संघ या एकूण सामन्यामध्ये खेळलेले होते. त्यापैकी 2 सामने या एकूण ह्याच्यामधून बाहेर पडले. आपलं 2 संघ याच्यामधून बाहेर पडले होते आणि आता 4 संघ या 4 बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये चौथ्या बक्षिसासाठी मानकरी ठरलाय तो संघ म्हणजे एकता वॉरियर्स. बक्षिसाचं स्वरूप आहे ते म्हणजे 5000 रुपये आणि ह्यांचा बक्षिसाचं सौजन्य आहे ते बबने साहेब. तर मी चौथं बक्षीस का बबने साहेब इथे उपस्थित असल्यामुळं मी नारायणजी चपडे अतिशय आपले सिनियर मोस्ट खेळाडू नारायणजी चपडे यांना विनंती करतो की त्यांनी चतुर्थ बक्षिसाचे मानकरी ठरलेला संघ एकता वॉरियर्स च्या सर्व संघाला विनंती करतो मंचाकडे यायचं आहे आणि त्यांनी नारायण चपडे यांना कृष्णदास दुधाळे आणि शिवसागर यांनी नारायण चपडेंकडून हा सन्मान स्वीकारावा. खूप खूप अभिनंदन एकता वॉरियर्सच्या पूर्ण संघाचं आणि त्याचे कप्तान कृष्णदास भैया दुधाळे यांचं सुद्धा. कृष्णा दुधाळे यांच्या कामगिरीमुळे चौथ्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला आहे हा संघ. त्यानंतर
तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो कोंडाई ज्वेलर्स. ह्या बक्षिसाचं सौजन्य होतं ते म्हणजे नामदेव मामा अप्पाराव मोटेगावकर यांच्या हस्ते. तर मी पुरुषोत्तम चपडे संघाचे मालक यांना विनंती करतो आणि ज्यांच्या सौजन्यातून बक्षीस होतं ते मंगेश मोटेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी पुरुषोत्तम चपडे त्यांचा संघ यांना ट्रॉफी आणि रक्कम देऊन सन्मानित करावं. धीरज साळुंके यांनी सुद्धा कोंडाई ज्वेलर्स कडून खेळलेलं होतं. त्यांनी सुद्धा बक्षीस घेण्यासाठी इकडे यायचं आहे. कोंडाई ज्वेलर्सचे जे जे कोणी खेळाडू असतील त्यांनी बक्षिसासाठी यायचंय समोर. खूप खूप अभिनंदन. कोंडाईच्या एकूण संघाचं मनापासून अभिनंदन. पुरुषोत्तम गुरुजींचं आणि त्यांच्या सर्व चमूचं आणि धन्यवाद देतो ज्यांच्या सौजन्यातून हे बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं. नामदेव मामा अप्पाराव मोटेगावकर यांच्या सौजन्यातून हे बक्षीस होतं आणि त्यामुळं मी मंगेशला धन्यवाद देतो. आम्हाला हे बक्षिसातून आमच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं. कॅश असू द्या. परत एकदा रक्कम आणि सन्मान चिन्ह ट्रॉफी सन्मानित करण्यात येत आहे. मंगेशला धन्यवाद देतो आणि पुरुषोत्तम यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर या 4 संघापैकी दुसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे रॉयल चॅलेंजर पेठ. रॉयल चॅलेंजर पेठच्या पूर्ण संघाला मी मंचाकडे येण्याची विनंती करतोय आणि हे बक्षीस ठेवण्यात आलेलं तर संदीप अशोकराव पाटील सिद्धी किराणा जनरल स्टोअर्स. बक्षिसाचे स्वरूप आहे 11,000 रुपये आणि ट्रॉफी. तर मी मान्यवरांना विनंती करतो बाळासाहेब पवार मी यांना विनंती करतो की त्यांनी संघाला सन्मानित करायचं आहे. संदीप पाटील यांच्याकडून बाळासाहेब पवार यांनी संघाला सन्मानित करायचं आहे. बाळासाहेब पवार यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे या एकूण मालिकेमध्ये. बाळासाहेब पवार यांच्याकडून एक चमचमाती ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम रॉयल चॅलेंजर पेठच्या संघाला सन्मानित केलं जात आहे. खूप खूप अभिनंदन. मोठा कप घेऊन गेलेले आहेत आणि या एकूण सामन्याचा जो शेवट आहे जो परिपाक निघालेला आहे तो म्हणजे विजयी संघ असणार आहे. आणि प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरलेत ते राजे सेलू. राजे सेलूच्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि मी राजे सेलूच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, योगेश कदम असतील, महेश बिर्ले असतील, सर्वांना विनंती करतोय. आणि पहिल्या बक्षिसाचं सौजन्य ज्यांचं होतं ते आमचे ज्ञानेश्वर भैया सगर असतील. मी यांना विनंती करतो ज्ञानेश्वर भैया सगर यांना की त्यांनी या सर्व प्रथम बक्षिसाच्या मानकरी ठरलेले आहेत त्यांना सन्मानित करायचंय. ट्रॉफी आणि 15,000 रुपये देऊन सन्मानित करायचंय. ज्ञानेश्वर भैया सगर यांच्याकडून प्रथम बक्षिसाच्या मानकरी ठरलेल्या संघाचा सन्मान होतोय. खूप खूप अभिनंदन. योगेश कदम, चैतन्य नलवाडे, महेश बिर्ले सर्व खेळाडूंच्या संघातल्या अभिनंदन. आणि नारायणजी चपडे सर्वांचं अभिनंदन. नारायणजी चपडे यांचा संघ खूप मोठ्या फरकाने विजयी झालेला आहे. खूप
आनंदाचं वातावरण संघामध्ये. त्यांचं ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आता आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रॉफी उंचावत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे नारायणजी यांनी खेळामध्ये राहायचंय, संन्यास न घेता आपला खेळ दाखवायचा आहे. आणि ज्ञानेश्वर भैया सगर यांच्या सौजन्यातून हे 15,000 रुपयाचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं होतं. तर मी ज्ञानेश्वर भैया सगर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. मोल पैशाला नसतं, तुम्ही एवढ्या खेळाडूंना मैदानात उतरवलात, याच्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी काही नाहीये. सर्वांचे आभार. आणि शेवटी या 6ही संघ मालकांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. विशेष बाळासाहेब पवार, जय भवानी क्रेन स्ट्रायकरचे मालक, त्यांनी इथं उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि इथं हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुढच्या वेळेस आणखीन एकदा एक पर्व नवीन खेळवण्यात येईल, त्यासाठी सर्वांनी तयार राहायचंय. नवीन पर्वाची सुरुवात लवकरच होणार आहे आणि बक्षिसाची सुद्धा उद्घोषणा आणि त्याची रूपरेषा तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. त्याकरता इथं असलेल्या सर्वांचे, ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलं, त्या सर्वांचे आभार. विशेष संयोजन समितीचे जे मेंबर होते त्यांचे आभार. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कृष्णदास दुधाळे आणि नारायण चपडे यांचे मुख्यतः विशेष आभार मानतो. आणि संयोजन समितीच्या वतीने हा बक्षीस वितरणाचा आणि 3 दिवसीय सामन्याचा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.